एक काळ होता तेव्हा मुंबईच काय महाराष्ट्रासह देशभरात हिंदू विरोधात होणाऱ्या अत्याचारांवर बाळासाहेब ठाकरे परखड शब्दात भाष्य करायचे। संपूर्ण देशभरातील हिंदूंना गर्व से कहो हम हिंदू है सांगणारे बाळासाहेब देशवासियांसाठी हिंदू हृदय सम्राट झाले। पण दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की त्यांच्यानंतर त्यांचा वारसा सांगणारे ठाकरे बंधू आज हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर मूग गिळून गप्प आहेत। नाशिकमध्ये धर्मांध जिहादी लांडग्यांनी कॉर्पोरेट कंपनीत हिंदू मुलींवर अत्याचार करून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण घडवून आणण्याचं मोठं रॅकेट चालवलं। हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच महायुती सरकारमध्ये नाशिक पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत यातील सर्व आरोपींना अटक केली। परंतु एरवी निवडणुका आल्या तेव्हाच हिंदूंची आठवण येणारे ठाकरे बंधू या विषयावर शांत राहिलेत आणि त्यांचं शांत राहण्याचं कारण आहे वोट बँक गमावण्याची भीती। नव्यानं सेक्युलर झालेल्या उदोजीरावांना आता हिंदूंच्या मतांशी काही घेणं देणं नाहीये। त्यांच्या पक्षात आता राशीद मामूद, चंगेज मुलतानी सारख्या प्रवृत्ती नेता म्हणून वावरत आहेत। आता नाशिक प्रकरणावर बोलायचं, आपल्या पक्षातील हे हिरवे साप नाराज होणार, मग भविष्यात निवडणुका लागल्या की यांचा पाठिंबा आपल्याला मिळणार नाही या भीतीनं उदोजीराव यावर बोलायचं टाळतायत। राज ठाकरेंचं तर काही विचारायलाच नको। निवडणुकातून निवडणुका झोपेतून जागे होणारे राजसाहेब सुशेगाद असतात। मग हिंदू जगला काय किंवा संपला काय त्यांना काही फरक पडत नाही। आज देवेंद्रजींच्या सरकारमध्ये लव जिहाद सारख्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई होताना दिसत आहे। परंतु अशा प्रकरणांवर ठाकरे बंधूंचं गप्प राहणं हा एक प्रकारे अपमानच आहे बाळासाहेबांनी आयुष्यभर जपलेल्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचा।